अशी कडक लागलेली भूक आणि असा जबरदस्त रस्सा आणि पिवळा रस्सा विषय संपतो, डायरेक्ट विषय संपतो. तर सूप आहे ना, सूप हे चमच्याने नाही प्यायचं, सूप डायरेक्ट असं घ्यायचं आणि आत्ताच सुरू केलंय परत या. पुणेरी मेट्रोचा रील. पुणेरी डॉमना मारलाय पाहिजे. तर वा, टेस्ट एक नंबर आहे. काय वाटतं ना तुला? ही जगदंबाच्या ह्याच्यामध्ये ना मला चव असं बघून तुला काही लाईन सुचत आहेत का? चव बघून मला लाईन काय सुचत नाहीये. कारण ते खूपच छान चव आहे. परत घेऊ मला व्हिडिओ मध्ये. भारी आहे. तर आपल्याला सूप आलेलं आहे सगळ्यात पहिलं. परत या म्हणले होते नाही? हा परत या म्हणले हा, होते. परत आले होय तुम्ही. नाही छान होती, थाळी छान होती. आणि आळणी राईस खेड शिवापूरची स्पेशालिटी आळणी राईस. आतापर्यंत फक्त जगदंबाचाच खाल्ला होता. त्याच्यानंतर शौर्यवाडाचा आळणी भात काय बरोबर नाही, मग जगदंबाचाच बरा होता. त्याच्यापेक्षा आतापर्यंत सगळ्यात भारी हाच आहे. खाऊन घेतो हा. पातेलं दिल तर पूर्ण. येस, हे तिन्ही पातेल संपवलेले आहेत. संपत आले आणि हे पण संपत आले. राईट. आणि आता हे संपवतो मग परत हे कळाली असेल कशी आहे ती. संपवतो. जय भवानी तुम्ही, आम्ही सांगतो म्हणून या तुम्ही. आणि जर चांगलं नाही वाटलं तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही चांगलं नाही वाटलं म्हणून. चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढं पण असे बरे खूप व्हिडिओ येणार आहेत आपले. हा राईस तुम्ही कंटिन्यू खात राहताल, एवढा मस्त आहे. मटनचे पीस आहेत पण खूप छान शिजलेत. आम्हाला हा रस्ता एवढा आवडलाय की यांनी डायरेक्ट पातेलं आणून ठेवलंय. नमस्कार मित्रांनो, शोध चवीचा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर थंबनेल बघितलंच असेल तुम्ही. तर आज आपण आलेलो आहे हॉटेल जय भवानीला. पण पूर्ण थाळीचा रिव्ह्यू इथं केलेला आहे, तर बघूया चला. आम्हाला जायचं होतं जगदंबाला, पण गर्दी एवढी जास्त होती सॅटर्डे संडेपेक्षा, त्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केला आणि ऋषिकेशला विचारू काय ऑर्डर करतोय आज आपण मटन फ्राय आणि भात थाळी ऑर्डर करतोय. मटन फ्राय आणि भात थाळी. त्याच्यामध्ये ओके 530 रुपयाला थाळी येते. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तुपातलं मटन फ्राय, रस्सा भाकरी, तूप लावून भाकरी, तुपातील आणि भात, सगळ्या गोष्टी अमर्यादित आहेत, पीस सोडून. अनलिमिटेड आहे सगळं. दुसरा ऑप्शन हा 530चा आहे. दुसरा ऑप्शन पण अवेलेबल आहे तुमच्याकडे 450चा. अच्छा, मटन फ्राय थाळी पण आहे. हा, सेमच थाळी येईल, फक्त तुम्हाला आळणी भात येत नाही. आळणी भाताच्या ऐवजी इंद्रायणी भात भेटेल. साधा भात. मला वाटतं बिर्याणी फेमस आहेत, कारण बिर्याणी आम्ही ट्राय केली होती लास्ट टाइम इथली. बिर्याणी पण छान आहे यांची. ज्यांना थाळी सिस्टीम आवडत नाही त्यांच्यासाठी तर मटन हंडी पण आहे, चिकन हंडी पण आहे. भाकरी बाजरी. तर आपल्याला सूप आलेलं आहे सगळ्यात पहिलं, आणि ही कोशिंबीर आलेली आहे. आळणी सूप आहे. तर स्टार्टिंगला आळणी सूप आहे. सूप तर मस्त दिसतंय, पण मला जगदंबापेक्षा थोडंसं जरा वेगळं वाटतंय. पण टेस्ट बघू आपण कशी आहे. अरे टेस्ट भारी रे. नागेशला म्हणलं टेस्ट विचार, नागेश चांगला रिव्ह्यू देऊ शकतो टेस्टला. वा, टेस्ट एक नंबर आहे. काय वाटतं ना तुला? जगदंबाच्या ह्याच्यामध्ये ना मला चव बघून तुला काही लाईन सुचत आहेत का? चव बघून मला लाईन काय सुचत नाहीये. कारण ते खूपच छान चव आहे. पण टेस्ट करून बघणार आहे. आपल्याला आळणी सूप आलेला आहे. ह्याच्यात तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे. भारी आहे. ते नागेश तू जसं म्हणला ना, आर्क उतरतोय, तो जो आर्क आहे उतरलेला आहे. मला ते मी जगदंबामध्ये जेव्हा खाल्लं होतं ना, म्हणजे आपण खाल्लं ना, तर तेव्हा मला त्याच्या फक्त असं जास्त पाण्यासारखं जास्त आणि थोडंसं ऑइली जास्त वाटला तो रस्ता. थोडंसं चरबी टाईप त्यामुळे ते ऑइली. हे जे ते आपल्याला घरी जो खातो आपण, घरी जो असतो ना आपल्या, मस्त एकदम, त्यात ऑइल अजिबातच नाहीये, जास्त ऑइल नाहीये बिलकुल सुद्धा. मी नक्की रिकमेंड करेल हे सूप, कारण सगळ्यांना आवडले. विशालला पण तू विचारू शकतो. भाईंनी तर डायरेक्ट सुरू केलं, आता संपत आला भाईंचा. परत घेऊ मला व्हिडिओ मध्ये.
ही ज्वारी भाकरीची थाळी आली आहे. तर सूप आहे ना, सूप हे चमच्याने नाही प्यायचं, सूप डायरेक्ट असं घ्यायचं. आणि नागेशला सूप एवढं जास्त आवडलंय की त्यांनी चमच्यानी प्यायचं सोडून कोण डायरेक्ट आहे? वाटीनी सुरुवात केली आहे. हे बघा. आणि थाळी पण एकदम भारी वाटते. मस्त आले. नागेश, काय वाटतं तुला थाळी बघून? तर वाटते तर छान. आता टेस्ट बघू आपण कशी आहे. टेस्ट पण चांगली आहे. मला थोडीशी वेगळीच टेस्ट वाटते याची. मसाला जरा वेगळाच आहे यांचा त्यांच्यापेक्षा. काळा मसालाच आहे पण वेगळी टेस्ट आहे. नाही, रश्श्याला हिरवी मिरचीचा. विशालचं काय म्हणणं आहे नागेश? आता सुरू केलंय परत या. पुणेरी मेट्रोचा रील. पुणेरी टॉमना मारलाय पाहिजे. तर मस्त विशालने चुरायला सुरुवात केली आहे. थोड्या वेळाने या जरा रिव्ह्यू सांगतो. नागेश, काय आहे? रस्सा विस्सा कसा वाटतोय मग? अशी कडक लागलेली भूक आणि असा जबरदस्त रस्सा आणि पिवळा रस्सा. विषय संपतो डायरेक्ट. विषय संपतो म्हणजे विषय डायरेक्ट खोल होतो. जबरदस्त. तू नागेश फर्स्ट टाइम ट्राय करतोय का जय भवानीला? अच्छा. फर्स्ट टाइम आहे. तर थाळीमध्ये आपल्याला ही बाजरीची भाकरी आलेली आहे आणि याला पूर्णपणे तूप लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाजरीची भाकरी खूप मोठी आहे साईजनी. हे बघ नागेश, तूप लावल्यामुळं छान लागते भाकरी. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आलेलं आहे मटण थाळी मागवलेली आहे आपण. मटणाचे पीस आलेले आहेत. 3 ते 4 मटणाचे पीस असतील नागेश, बरोबर ह्याच्यात. आणि हा रस्सा आहे तांबडा रस्सा. आणि ह्याच्यात काय आहे नागेश? खिमा आहे का? मटण खिमा. अच्छा, तर हा मटण खिमा आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं आवडतं सूप आलेलं आहे. तर आपण टेस्ट करून बघूया. सगळ्यात पहिले ग्रेव्ही, कारण ग्रेव्ही खूप छान दिसते आणि तेल बिलकुल नाही आहे ग्रेव्हीमध्ये नागेश. जसं म्हणजे आपण जगदंबाला भरपूर तेल बघितलं होतं ह्याच्यामध्ये, तर ह्यात तुम्हाला बिलकुल तेल नाही आहे. टेस्ट करून बघू. बॅलन्स टेस्ट खूप छान लागते. जास्त स्पायसी लेवल नाही आहे, जास्त म्हणजे तुमचे जे दालचिनी वगैरे असे मसाले असतात ते जास्त नाही आहेत. हा रस्ता आपला ट्राय करायचा राहिला. आम्हाला हा रस्ता एवढा आवडला की यांनी डायरेक्ट पातेला आणून ठेवलंय समोर. हा रस्ता ट्राय करू. हा पण अप्रतिम आहे रस्सा. युनिक टेस्ट आहे थोडी. नागेशने ऑलरेडी 1 वाटी संपवलेली आहे. तर ही थाळी नक्की ट्राय करायला या तुम्ही आणि आम्हाला रिव्ह्यू द्या कशी लागते ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आळणी रस्ता आळणी भात येणार आहे अजून, त्याचा पण रिव्ह्यू पण देणार आहे आपण. आता आम्ही खातो. ह्याचे जे पीस आहेत ते खूप छान असे शिजलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. मटनचे पीस आहेत पण खूप छान शिजलेत. म्हणजे ग्रेव्हीमध्ये पूर्ण फ्लेवर उतरलाय. आळणी राईस आलाय आपला. नागेश, आपण आळणी राईस टेस्ट करून बघू. इथला आळणी राईस आपल्याला ऋषिकेशला खूप जास्त आवडला होता लास्ट टाइम. मी त्यावेळेस बिर्याणी टेस्ट केली ती. मस्त आहे. हा राईस तुम्ही कंटिन्यू खात राहताल, एवढा मस्त आहे. लहान मुलांना देतात ना एकदम तसा पूर्ण शिजून. नागेश, जबरदस्त टेस्ट आहे. आपला आळणी राईस घेतला होता, एवढा क्लास लागतो ना आळणी राईस, म्हणजे अप्रतिम आहे. तुम्ही ना एकदा आम्ही म्हणतो म्हणून एकदा तुम्ही जय भवानी तुम्ही आम्ही सांगतो म्हणून या तुम्ही. आणि जर चांगलं नाही वाटलं तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही चांगलं नाही वाटलं म्हणून. चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढं पण असे बरे खूप व्हिडिओ येणार आहेत आपले. तर असा विषय आता मी खाण्याचा आनंद घेतो, मस्तपैकी घेतलेला आहे. आणखी इकडे राईस आहे, हा संपला की हा पण घेणार आहे.
त्यामुळं खाऊन घेतो हा. पातेलं दिल तर पूर्ण येस हे हे तिन्ही संपत पातेले आलंय, हे संपवलेले संपत आलंय आणि हे पण संपत आलंय. राईट आणि आता हे संपवतो आणि मग परत हे क्वालिटी कळाली असेल कशी आहे ती. क्वालिटी क्वांटिटी दोन्ही बी चांगलं आहे. क्वांटिटीला अनलिमिटेडच आहे, सांगायची गरजच नाही कोणाला. अनलिमिटेड Direct विषय. कुणाला सांगायचं नाही, डायरेक्ट राईट 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 चलो मग खाऊन घेतो आम्ही जरा. विषय काय झाला माहिती का, मी आत्तापर्यंत खाल्लं ना त्या मटण थाळ्यांपेक्षा ही मला भारी वाटते. म्हणजे असं खाल्ल्यावर ना असं रिग्रेट नाही होते. म्हणजे लई तेल आहे किंवा लई तेल खाल्लंय जड वाटतंय किंवा असं नाही होत. शांत छान मस्त सौम्य, जास्त तिखट नाही आहे काय नाही, मजा येते त्यामुळे. मजा आली खायला पण, एक नंबर मजा आली. तुला कसं वाटलं आदेश? मला पण खूप म्हणजे मस्त वाटली टेस्ट आणि एक नंबर. असं जास्त ऑइली वगैरे खाल्ले असं नाही वाटत. नाही वाटलं तेच ना, त्यामुळंच मला त्यामुळं आवडलं जास्त. थोडं असं हेल्दी खाल्ल्याची फिलिंग येते जरा. हे फक्त review feeling देणार येते. होते नंतर त्यांचा काय विषय. तुमचं काय सांग बरं रिव्ह्यू. कसला परत या म्हणले होते नाही, हा परत या म्हणले हा, होते. परत आले होय तुम्ही. नाही नाही छान होती, थाळी छान होती. आणि आळणी राईस खेड शिवापूरची स्पेशालिटी आळणी राईस. आत्तापर्यंत फक्त जगदंबाचाच खाल्ला होता. त्याच्यानंतर ते दुसरं कुठलं हॉटेल आहे ते त्याच्या शेजारी, बंद पडलं तिथं. ते बकवास आहे एकदम. सूल मटन का? हा सूल मटन शौर्य नाही शौर्यवाडाचं हे आळणी भात आमराई काय बरोबर- 69 अरे शौर्यवाडा शौर्यवाडा. शौर्यवाडाचा आळणी भात काय बरोबर नाही. मग जगदंबाचाच बरा होता. हा त्याच्यापेक्षा आत्तापर्यंत सगळ्यात भारी हाच आहे. आणि जसं हे म्हणताय की हेल्दी खाल्ल्यासारखं वाटतं. ऑइल जास्त नाहीये म्हणजे कुठल्या ह्याच्यात. पहिला अजिबात नाही हम्म. किती द्या फक्त.